हॅलो विद्यार्थी मित्र हो, आज आपण विज्ञान 2 त्यामध्ये तिसरं प्रकरण बघणार आहोत. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. मागच्या वेळेला आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 तो बघितला आपण. तर या 2 मध्ये आपल्याला प्रजनन, लैंगिक व अलैंगिक प्रजनन, वनस्पतीचे अलैंगिक प्रजनन, प्राण्यांचे म्हणजे मानवाचे लैंगिक प्रजनन याबद्दल आपण माहिती मिळवू. तसेच प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि लैंगिक आरोग्य तसेच लोकसंख्या विस्फोट या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. जीवनक्रिया कोणकोणत्या आहेत आपल्या शरीरात? तर पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद आणि प्रजनन या जीवन प्रक्रियांपैकी आपण या प्रकरणामध्ये प्रजनन या विषयावर जरा जास्त आपण चर्चा करणार आहोत. प्रजनन म्हणजे काय? तर एका सजीवापासून त्याच प्रजातीच्या नवीन सजीव तयार करणे या प्रक्रियेला प्रजनन असं म्हणतात. बघा, आपण काही जीवन प्रक्रिया बघू. तुम्हाला चित्रामध्ये अ चित्र, ब चित्र, क चित्र आणि ड चित्र. तर अ चित्रामध्ये शाखीय प्रजनन दाखवलेलं आहे. रोपांची फांदी लावल्यानंतर त्याला मुळे येतात, त्यापासून नवीन रोप तयार होते हे आपल्याला दिसत आहे. चित्र ब मध्ये कोंबडी अंडी देताना दाखवलेली आहे. चित्र क मध्ये बी रुजून त्याच्यापासून नवीन अंकुर आणि नवीन मूळ फुटलेले दिसत आहे. आणि चित्र डी मध्ये सूत्री विभाजनासारखी प्रक्रिया दाखवण्यात आलेली आहे. या सर्व चित्रांच्या आधारे प्रजनन ही प्रक्रिया आपल्याला दिसून येत आहे. प्रजननाचे प्रकार 2 प्रकार पडतात. पहिलं अलैंगिक प्रजनन आणि दुसरं आहे लैंगिक प्रजनन. आपण सर्वात प्रथम अलैंगिक प्रजनन बघूया. एक पेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन याचे प्रकार पडतात. द्विविभाजन, बहुविभाजन आणि कलिकायन. आता आपण एकेकाचा प्रकार बघूया. अमिबातील द्विविभाजन. ज्यावेळी अनुकूल परिस्थिती असते अशा वेळी अमिबा हा पाण्यात असतो आणि त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर मागे आपण बघितलं की केंद्रकामध्ये असलेली गुणसूत्रे आणि त्यामार्फत आपण सूत्री विभाजनाच्या साहाय्याने केंद्रकाचे विभाजन केलं जातं. आणि विभाजनामध्ये बघा, हे केंद्रक थोडं लांबवळं होऊन हा वरचा भाग वर, खालचा भाग खाली, नंतर केंद्रक स्वतंत्र होतं आणि त्यामध्ये असलेला जो पेशीद्रव्य आहे तो सुद्धा विभागला जातो आहे. नंतर ही खाच हळूहळू अतिशय निमुळती होत जाऊन नंतर ही खाच पूर्ण बंद होते आणि आपल्याला 2 नवजात अमिबा तयार झालेल्याचं दिसून येतं. ही परिस्थिती अनुकूल परिस्थितीमध्ये अमिबा निर्माण करीत असतो. बघा, यामध्ये जे विभाजन झालेलं आहे ते साधं विभाजन आहे. तसेच पॅरामेशियम
पॅरामेशियमचा आकार शक्यतो असं म्हणतात चपलेच्या आकारासारखा असतो. हा सूक्ष्म असतो, सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपणास दिसतो. याचे सुद्धा बघा द्विविभाजन, परंतु हे द्विविभाजन बघा अशा रीतीने इथे परत तो लांबोळा झालेला आहे आणि परत इथे खाच तयार झालेली आहे आणि ही खाच निमुळती होऊन आपल्याला दोन नवजात पॅरामेशियम तयार झालेले दिसून येतात. हा जो प्रकार आहे नवजात. त्यानंतर म्हणजे हा जो भाग आहे इथे आडवं विभाजन झालेलं आहे पॅरामेशियमचं. आता इग्लिना या म्हणजे वनस्पतीमध्ये किंवा प्राण्यामध्ये, आता इग्लिना हा प्रत्यक्ष वनस्पती आहे का प्राणी आहे हे नाही, हा एक सूक्ष्मजीव आहे. ह्या सूक्ष्मजीवाचं ज्या वेळेला पूर्ण वाढ होते त्यावेळेला बघा अशा रीतीने हा थोडासा पसरट होतो आणि त्याला जे कशाभिका आहे त्या कशाभिका विभागल्या जातात आणि विभागल्या जाऊन त्याचे दोन भाग होतात. नंतर अशा उभ्या रीतीने अशी खाच तयार होते बघा ही, आणि खाच हळूहळू खाली येऊन आपणास बघा ही खाच मोठी होऊन शेवटी त्याचे दोन नवजात इग्लिना आपल्याला तयार झालेल्याचे दिसून येतं. म्हणजे इथे उभे विभाजन आले. म्हणजे बघा पॅरामेशियममध्ये आडवे विभाजन आणि इग्लिनामध्ये उभे विभाजन आणि अमिबामध्ये मात्र, कारण अमिबाला विशिष्ट आकार नसतो त्यामुळे त्याचं विभाजन हे कोणत्याही अक्षातून होऊ शकते. बहुविभाजन. अमिबा पाण्यात असतो, कधीकधी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असते आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचा द्रव बाहेर काढून त्याचं एक कठीण असं कवच आपल्या स्वतःच्या भोवती तयार करून घेतो आणि त्या कवच तयार होऊन आतमध्ये असलेलं केंद्रक मात्र त्याचं विभाजन क्रिया सुरूच असते आणि अशा रीतीने हजारो सूक्ष्म केंद्रके आतमध्ये तयार होतात. जोपर्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे तोपर्यंत बाहेरचं कवच मात्र जसंच तसंच, म्हणजे कठीण कवच त्याचं संरक्षण करतं. याच स्थितीला आपण पुटी असं म्हणतो, अमिबाची पुटी. त्यानंतर पाऊस वगैरे पडतो आणि त्याला अनुकूल अशी परिस्थिती मिळाल्याबरोबर बाहेरचं कवच हे विरघळून जातं आणि आतमधील छोटे छोटे अमिबा बाळं आपल्याला बाहेर पडताना दिसतात. अशा रीतीने हे बहुविभाजन म्हणजे एका अमिबाचे अनेक अमिबामध्ये रूपांतर होणे. कलिकायन. बेकर ईस्ट या पेशीमध्ये बघा जनक किण्व पेशी, त्याला एका ठिकाणी असा फुगवटा येतो आणि या फुगवटेला आपण कलिका असं म्हणतो. हा फुगवटा, ही कलिका नंतर मोठी मोठी होते आणि केंद्रकाचं विभाजन होऊन स्वतंत्र केंद्रक त्या फुगवट्यामध्ये निर्माण होतं आणि नंतर हा फुगवटा यापासून वेगळा होतो आणि अशा रीतीने आपल्याला दोन बेकर ईस्ट म्हणजे ईस्टच्या पेशी आपल्याला स्वतंत्र तयार झालेल्या दिसून येतात. आता आपण बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन बघणार आहोत. त्यांचा प्रकार, पहिला प्रकार खंडीभवन. हा अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार असून बहुपेशीय सजीवांमध्ये तो आढळतो. उदाहरणार्थ आपण स्पायरोगायरा बघा, स्पायरोगायराचा तंतू पाण्यामध्ये असा लांबलचक असतो. त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर काही कारणास्तव जर तो तुटला, म्हणजे आपल्या भाषेत त्याचे खंड पडले, तर प्रत्येक खंड हा दोन्ही बाजूने पुन्हा वाढायला लागतो. म्हणजे प्रत्येक खंड हा स्वतंत्र सजीव निर्माण होतो. म्हणजे एकाचे दोन तुकडे झाल्यास दोन, अजून त्यांचे तुकडे झाल्यास अजून त्यांचे अशा रीतीने एका स्पायरोगायराच्या तंतूपासून आपल्याला अनेक स्पायरोगायराचे तंतू
निर्माण झालेल्याचं दिसून येतात. याला खंडीभवन असं आपण म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार बघू, पुनर्जनन. पुनर्जनन बघा, यामध्ये आपल्याला प्लॅनेरिया, हा जो प्लॅनेरिया नावाचा जो प्राणी आहे, जर या प्राण्याचे चुकून तुकडे पडले, बघा यामध्ये तुकडा पडलेले आहे, तर हा वरचा तुकडा, हा खालचा तुकडा, तर वरच्या तुकड्याला न असलेला भाग पुन्हा निर्माण होतो आणि खालच्या तुकड्याला वर न असलेला भाग पुन्हा निर्माण होतो. आणि अशा रीतीने वरच्या तुकड्यापासून स्वतंत्र सजीव आणि खालच्या तुकड्यापासून स्वतंत्र सजीव, अशा रीतीने दोन सजीव आपल्याला तयार झालेल्याचं दिसून येतं. आता पुनर्जनना इथे 100% प्लॅनेरियामध्ये घडून येतं. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. पाल, कधी कधी पालची शेपटी तुटते आणि तुटल्यावर ती काही आठवड्यात आपल्याला पुन्हा निर्माण झालेली दिसून येते. म्हणजे पालीमध्ये सुद्धा पुनर्जनन आहे, परंतु ते परिपूर्ण नाही, काही विशिष्ट टक्के आहे, फक्त कमी प्रमाणात आहे. म्हणून ती फक्त शेपटीच निर्माण करू शकते, पण शेपटीपासून पूर्ण पाल हा प्राणी तयार होऊ शकत नाही. पुढचा प्रकार येतो मुकुलायन. पूर्ण वाढ झालेला हायड्रा, जर त्याला पोषक वातावरण मिळाले, तर बघा इथे हायड्रा पोषक वातावरण मिळाल्यावर त्याला इथे असं एक फुगवटा येतो, त्याला आपण मुकुल असं म्हणूया. आणि या फुगवटा थोडा मोठा होत होत बघा त्याला ही बाहू तयार झालेली आहे. आणि नंतर हा जो नवजात हायड्रा तयार झालेला आहे, हा मूळ हायड्रापासून विलग होतो आणि अशा रीतीने आपल्याला या मुकुलापासून एक नवीन हायड्रा तयार झालेल्याचं दिसून येतो. पुढचा प्रकार शाखीय प्रजनन. यामध्ये वनस्पतीचा एक विशिष्ट भाग, उदाहरणार्थ मूळ, खोड, पान, फूल यापासून नवीन वनस्पती तयार होणे. बघा यामध्ये रताळं, आपल्याला रताळ्यापासून हे जे मूळ आहे, म्हणजे मुळापासून आपल्याला नवीन तो सजीव निर्माण करता येतो. बघा इथे पानफुटी, पानफुटीचं पान जर त्या वनस्पतीपासून विलग झालं आणि जमिनीवर पडलं, आणि जमिनीवर पडल्याबरोबर त्या पानफुटीच्या पानाच्या कडेला सूक्ष्म जे बीजाणू असतात त्यामार्फत नवीन रोपं तयार होतात आणि प्रत्येकापासून नवीन नवीन रोप तयार होतं, म्हणजे पानापासून नवीन सजीव तयार होतो. तसेच बटाटा हे खोड आहे, तर बटाटापासून तुम्ही बघा, जर आपल्या घरी बटाटे आणले असतील आणि भरपूर दिवस जर झाले असतील, तर त्या बटाट्यांना एक प्रकारे असे डोळे फुटतात, म्हणजे एक छोटे छोटे अंकुर येतात. जर तो बटाटा जर आपण जमिनीमध्ये पेरला, तर त्या प्रत्येक डोळ्यांपासून म्हणजे अंकुरापासून आपल्याला स्वतंत्र बटाट्याचं झाड तयार झालेल्याचं दिसून येईल आणि त्या झाडाला नंतर बटाटे येतील. सांगण्याचं तात्पर्य की तिथे खोडापासून पुनरुत्पादन, इथे पानापासून पुनरुत्पादन आणि इथे मुळांपासून पुनरुत्पादन. पुढचा प्रकार जीवाणू निर्मिती. बघा बुरशीचा एक प्रकार म्युकर. जर आपण एक ओला पाव काही दिवस खिडकीमध्ये 4-5 दिवस ठेवला, तर त्यावर आपल्याला कापसासारखे तंतू आलेले दिसून येतात, आपण त्याला बुरशी म्हणतो, म्युकर. तर बघा इथे ते म्युकरचे तंतू, त्याला आपण कवकजाल असं म्हणतो, ते कवकजाल पावमधून सर्व अन्न घटक शोषण करत असतात. त्यानंतर एक कवक तंतू, त्याच्यावर तुम्हाला बीजाणू धानी तयार झालेल्याचं दिसून येईल
आणि बीजाणुधानीची पूर्ण वाढ झाल्यानंतर हे बीजाणुधानी फुटते आणि त्यातून हे बीजाणू बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यावर ते हवेत सगळीकडे पसरतात. परत ज्या ठिकाणी ओलावा असेल त्या ठिकाणी ते पुन्हा रुजतात आणि त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला म्युकर तयार झालेल्याचं दिसून येतं. म्हणजे बीजाणूपासून नवीन जीवाची उत्पत्ती तयार होते. बघा आता आपण द्विविभाजन अमिबा पॅरामेशियम इग्लिना यामध्ये, तसेच बहुविभाजनामध्ये अमिबा पुटी तयार होते. कलिकायन किण्व पेशींमध्ये घडून येतं. त्यानंतर बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननमध्ये आपण खंडीभवन बघितलं, आपण स्पायरोगायराचं उदाहरण घेतलं. पुनर्जननमध्ये आपण प्लॅनेराचं उदाहरण घेतलं. मुकुलायनमध्ये आपण हायड्राचे उदाहरण घेतलं. शाखीय प्रजननमध्ये आपण रताळे, पानफुटी, बटाटे, गवत, ऊस, गुलाब अशी त्याची उत्तम उदाहरणं आहे. त्यानंतर बीजाणू निर्मिती यामध्ये आपण म्युकर याविषयी आपण माहिती मिळवली. लैंगिक प्रजनन, स्त्रीयुग्मक व पुयुग्मक अशा दोन जनक पेशींच्या मदतीने जे प्रजनन होते त्यालाच आपण लैंगिक प्रजनन असं म्हणतात किंवा तेच लैंगिक प्रजनन होय. लैंगिक प्रजननमध्ये युग्मक निर्मिती आणि फलन हे दोन भाग आता आपण बघणार आहोत. युग्मक निर्मिती या प्रक्रियेमध्ये अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी या एकगुणी असतात. फलन या प्रक्रियेमध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एक गुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणित युग्मनजाची निर्मिती होते. त्यालाच आपण फलन असं म्हणतो. हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. आपण आता वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन हे बघणार आहोत. यामध्ये मुख्य करून आपल्याला फुलाचा अभ्यास करावा लागेल. आता फुले बघा, या चित्रामध्ये अनेक आकाराची फुले आपण बघतो आहोत. बघा इथे सूर्यफुलाचा उभा छेद घेऊन त्याची रचना आपल्याला दाखवलेली आहे. अशा रीतीने फुलं हे अनेक आकाराची, अनेक रंगांची, वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधतेने नटलेली ती असतात. तर फुलाचे भाग म्हणजे मंडल 4 असतात. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. त्यापैकी निदलपुंज हे कळी अवस्थेमध्ये फूल असताना त्या आतील भागाचं रक्षण करतात. हे हिरव्या रंगाचीच असतात. दलपुंज हे मात्र रंगीत असतात किंवा काही ठिकाणी पांढरे सुद्धा असतात. फुलपाखरांना किंवा कीटकांना आकर्षून घेणे, तसे आतील भागाचं रक्षण करणं हे दलपुंजाचं काम आहे. तसेच पुमंग आणि जायांग हे मात्र प्रजननात भाग घेतात. आपण आता जास्वंदीच्या फुलाच्या भागाचा अंतरंग बघूया. बघा, या आकृतीमध्ये पुष्परुंत ज्याला आपण देठ म्हणतो, निदलपुंज, दलपुंज ज्याला आपण पाकळ्या म्हणतो, पुमंग आणि हा जायांग. आता बघा, निदलपुंज देठ हा जो आहे पुष्परुंत हा फुलाला आधार देतो. निदलपुंज फुला कळी अवस्थेत असताना आतील भागाचं रक्षण करतो. दलपुंज रंगीत पाकळ्या, त्यामुळे
कीटकांना आकर्षित करण्याचं काम. त्यानंतर पुमंग, यामध्ये परागकोश आणि तो जो दांडीसारखा भाग असतो त्याला रुंत असं म्हणतात. त्यानंतर जायंग, जायंगाचे भाग बघू आपण. तर हा अंडाशय, कुक्षी रुंत आणि वर कुक्षी. कुक्षी थोडीशी पसरट असते आणि तिथे चिकट पदार्थ एक पाझरत असतो. बघा पपई. आता पपईची फुलं हे मादी फूल, म्हणजे यामध्ये आपल्याला जायंग पूर्ण तयार झालेला दिसेल. यामध्ये अंडाशय असेल, कुक्षीरुंत असेल आणि वर कुक्षी. तर हा दुसरा एक फुलाचा प्रकार पडतो, नर फूल. यामध्ये मात्र आपल्याला पुमंग आढळतो. त्यामध्ये परागकोश, रुंत आणि म्हणजे परागकण तयार करण्याचं काम हे फूल करणार स्वतंत्र. आणि स्वतंत्र वेगळं फूल मात्र फलनाचं कार्य करेल. म्हणजे इथे कुक्षी असेल, कुक्षीरुंत असेल आणि अंडाशय म्हणजे फलधारणेचं काम हे करेल. तर इथे मात्र फक्त परागकण निर्मितीचं काम केलं जातं. आता आपण आवृत्तबीजी वनस्पतीमधील द्विफलन बघूया. बघा या चित्रामध्ये केळी, केळीचं फूल बघा. बघा परागकणाची रचना. हे जायंग बघा, कुक्षी, कुक्षीरुंत, खाली अंडाशय. कीटकांमार्फत होणारं परागण. परागण. आता परागणाचे प्रकार बघू आपण. जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एकाच झाडाच्या 2 फुलांमध्ये होते तेव्हा त्याला स्वयंपरागण असे म्हणतात. तर परागण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या 2 भिन्न वनस्पतीमधील फुलांमधून घडून येते तेव्हा त्यास परपरागण असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या अनेक भरपूर उत्पादन देणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातींची निर्मिती करताना शास्त्रज्ञ परपरागीभवन ब्रजच्या साहाय्याने घडवून आणतात. बघा यामध्ये कुक्षी, कुक्षीरुंत आणि अंडाशय. अंडाशयामध्ये अंडी. ज्या वेळेला एखाद्या कीटकांमार्फत किंवा वाऱ्यामार्फत किंवा पाणी किंवा इतर कोणत्याही माध्यमामार्फत एखादा परागकण या कुक्षीवर पडतो आणि रुजतो, रुजल्याबरोबर त्याला एक नलिका तयार होते आणि नलिका या कुक्षीरुंतातून बरोबर अंडाशयापर्यंत पोहोचते आणि तिथे फुटते. त्यामध्ये जे बीजांडे असतात त्या बीजांड्यामध्ये यातील हा जो युग्मनज त्यामध्ये शिरतो आणि तिथे भ्रूणकोश तयार होतो. त्यानंतर बघा या आकृतीमध्ये
या सहाय्यक पेशी, या अंडपेशी, हा पुयुग्मक म्हणजे यातून जे पुयुग्मक आलेले असतात त्याचा स्त्रीयुग्मकाशी संयोग होतो आणि भ्रूणकोश तयार होतो. आणि अशा रीतीने अंडपेशी, पुयुग्मक आणि ध्रुवीय केंद्रक इथे, आणि अशा रीतीने आपल्याला इथे फलन झालेल्याचं दिसून येईल. आणि त्यापासून नवीन बीज तयार होतं, म्हणजे आपल्या भाषेत बी तयार होते. बघा या आकृतीमध्ये या फुलावरचे परागकण या फुलावर म्हणजे स्वपरागण, परंतु या वेगळ्या झाडाचे परागकण या वेगळ्या झाडातील कुक्षीवर पडत आहे. हे म्हणजे आपलं परपरागकण. परपरागकण हे स्वपरागकण, हे स्वपरागण. बघा बीजांकुरण, जर आपण ओल्या जमिनीमध्ये वाटाणा किंवा वाल, आपण वाल हे बीज जर पेरलं, सुरुवातीला ते थोडं फुगतं, नंतर त्याला आदी मूळ तयार होतं, त्यानंतर अंकुर तयार होतो. आदी मूळ हा जमिनीमध्ये जातो गुरुत्वीय दिशेने, तर अंकुर हा वरच्या दिशेने जातो गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने. आणि अशा रीतीने बघा इथे आपल्याला या बीजपासून एक छोटंसं रोपटं तयार झालेल्याचं दिसून येतं. याला म्हणायचं बीजांकुरण.